शुभ सकाळ. दिस इज दिव्या वैटी. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. हे गाईज, आज मी चालली आहे, तुम्हाला कळेलच कुठे चालली आहे पुढे ब्लॉगमध्ये. फायनली गाईज, आपण जिथे येणार होतो तिथे आता आपण आलेलो आहोत. पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच का मी कुठे आलेली आहे. सो ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. चला तर गाईज, जिथे मी आलेली आहे तिथे तुम्ही पण उत्सुक असाल येण्यासाठी. तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी कुठे आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपल्या आईमाऊलीच्या स्थानावर आलेली आहे मी. तर या, तुम्हाला पण मी दर्शन देते आई माऊलीचं. तर गाईज, फायनली मी आलेली आहे आई माऊलीचं दर्शन करायला. पंकज वाजे या दादाचा व्हिडिओ बघून मी इथे आलेली आहे. खरं सांगू तर मला खूप इच्छा झालेली इथे यायची. तर आम्ही आज सगळेजण आलो आहोत आई माऊलीचं दर्शन घ्यायला. तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा, हा आहे पाषाण आहे आणि या पाषाणावर तुम्ही पाहू शकता पूर्ण आई माऊलीचा चेहरा आहे. डोळे आहेत, होठ आहेत, कान आहेत, नाक देखील आहे. तुम्ही जवळून पाहू शकता आणि खूप असं वाटतंय का अक्षरशः आपण आई माऊलीच्या जवळ आलो, आईच्या गाभाऱ्यात आलो आहे. तुम्हाला आता पावसाळा आहे म्हणून थोडंसं हिरवळ साचलेली आहे इथे, पण प्रॉपर आईचं दर्शन आपल्याला होतंय. तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी देखील दर्शन घ्या. आणि कुठे आहे एक्झॅक्टली प्लेस हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच. तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण असा जंगलच आहे आणि वरती आहे किल्ला आहे वरती. आता हे बघा, इथे सगळेजण आता आम्ही आई माऊलीची सेवा करायला आलेलो आहोत. आईचा शृंगार करणार आहोत आम्ही आमच्या परीने. तर हे बघा, अजिंक्यदा, त्यांची आई आणि मॅडम पण आलेल्या आहेत आपल्यासोबत आणि हे सगळे मंडळी पण आहेत आपल्या बरोबर. तर आम्ही सगळे मिळून आता आई माऊलीची थोडीफार का न होईना आईची सेवा करणार आहोत. तर तुम्ही पण आईचं दर्शन घ्या. जय एकवीर आई, आई माऊलीचा उदो उदो. सांगायची गोष्ट अशी आहे की तुम्हाला वाटेल, काही लोकांना असं वाटेल काय हे नुसतं दगडच आहे, पाषाणच आहे, पण आमची जी भक्ती आहे तीच आम्हाला इथपर्यंत खेचून आणलेलं आहे आईने. आणि तुमच्यासाठी भलेही एक पाषाण असेल, पण आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे. जेव्हापासून आम्हाला समजलं आहे का आपल्या माणगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्या एकविरा देवीचं पाषाण आहे, तर तिथे आम्ही आईच्या दर्शनासाठी खूप उत्सुक झालेलो. तर फायनली आम्ही आज तिथे आलेलो आहे. तुम्ही पण पाहू शकता. आणि आज असं वाटतं मांड भरताना तिचं मंगलवारी भक्तांचे अंगण कीर्तनवारी. मांड भरताना तिचं मंगलवारी भक्तांचे अंगण कीर्तनवारी. अनंत माया धरतै छाया, अनंत माया धरतै छाया. धारतीच बोलतय वाऱ्यावर, धारतीच बोलतय वाऱ्यावर. आरती एकवीरा देवी देई मजवरा, देई मजवरा. शरण मी तुझ लागी देवी दर्शन पांबरा, दर्शन पांबरा. आरती एकवीरा कारला गडी वासुरा भक्त सह्याद्रीच्या पायी, सह्याद्रीच्या पायी. कर्मदृष्टीने पाहसी सांभाळीसी लवलाही,
सांभाळी सिलवलाही आरती एकवीरा चैत्राच्या शुद्ध पक्षी जेव्हा उत्सव तव होई भक्तगण मिळताती पालखीत मिरवसी आरती एकवीरा दर्यावरचे शूरवीर तुझ्या पायाचे चाकर तव कृपा तारी त्यासी त्यांना एकची आधार आरती एकवीरा हस्त नक्षत्राचा वारा कुठे जीवा नाही थारा जीवा नाही. आता आपली आईची पूजा करून संपन्न झालेली आहे. तर तुम्ही आधीचं रूप आईचं आणि आत्ता पूजा केल्यानंतरचं रूप पाहू शकता. ही सगळ्यांची मेहनत आम्ही सगळ्यांनी मिळून ही पूजा आईची साकारलेली आहे. तर कशी झाली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या पाषाणाच्या मागचं काय रहस्य आहे ते आपण इथल्या स्थानिक काकांकडून जाणून घेऊया. तर काका, आईचं काय महत्व आहे आणि कधी माहिती पडलं आपल्याला का हा एकविरा आईचाच मुखवटा आहे ते जरा प्लीज आम्हाला सांगा. नमस्कार. आपण मानगडच्या पायथ्याशी असलेल्या एकविरा आईच्या शिल्पाजवळ आपण उभे आहोत. खरं म्हणजे आमच्या संपूर्ण तालुक्यामध्ये हे एकविरा देवीचं एकच एकमेव शिल्प आहे माझ्या आतापर्यंत माहितीनुसार. आणि गेली कित्येक वर्ष फक्त हे एक पाषाणामध्ये असल्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं या शिल्पाबद्दल. परंतु ज्यावेळेला आम्ही मानगड किल्ल्याचं संवर्धन करायला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला इथल्या देवदूताचा अभ्यास केला त्यावेळेला इथलं भवानी शंकराचं मंदिर, गडावरची विंजाई देवी, सब्जाई देवी आणि एकविरा आईंची शिल्प हे सगळं जेव्हा बघितलं त्यावेळेला आता शोध घेतला, आम्ही जसा अभ्यास केला तर कळलं की ही जसं आपण कारल्याला एकविरा आईचं स्थान आहे त्याचप्रमाणे इथं पण आपल्या आईचं स्थान आहे. यांचं कालखंड शिवपूर्व काळापासूनचं आहे. कारण शिलाहार आणि यादव काळामध्ये ज्यावेळेला त्या दोन राजसत्तामध्ये संघर्ष झाला त्या संघर्षाच्या वेळेला जी भूमिपुत्र होते ती भूमिपुत्र त्यांची ही देवता आहे. साहजिकच या ठिकाणी कोळी लोकांची वस्ती पूर्वी या कुंभाघाटाच्या पायथ्याशी होती. त्याच्यामुळे त्यांचं उपास्य दैवत किंवा त्यांची कुलदेवता म्हणून या मंदिरामध्ये त्यांचं स्थान दिलेलं आहे. जसं रेणुका, विंजाई, एकविरा ही जशी आपण एकाच शक्तीची अनेक रूपं आपण जसं बघतो त्याप्रमाणे मानगडावर सुद्धा विंजाई देवीचं वरती ठाणं आहे आणि एकविरा आईचं इथं खाली पायथ्याशी ठाणं आहे. हे आपण बघतोय. पाठीमागे भवानी शंकराचं सुद्धा मंदिर आहे. इथल्या गडावरती जे 4 प्रमुख अधिकारी होते त्याच्यामध्ये हवालदार, सरनोबत, सबनीस आणि कारखानीस. त्यापैकी इथल्या गडाच्या कारखानीसांची ही कुलदेवता संबंध मानली जाते. गडावरती जे कारखानीस होते त्यांचे वंश समोरच्या वाडीमध्ये राहतात, मानगड वाडीमध्ये राहतात. ते ह्या स्थानाला कुलदेवता समजतात आणि त्यांची ते कधी जेव्हा यथाशक्ती त्यावेळी त्याची पूजा करत असते. अशा प्रकारे आपल्या ह्या आईचं इथं स्थान आहे. गेली कित्येक वर्ष पूजेशिवाय सागरे संगीत पूजा ही पहिल्यांदाच आज या ठिकाणी इथं झालेली आहे. खरं तर मी नशिबान समजतो की अशा प्रकारची पूजा आपण इथं पहिल्यांदाच. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आमच्या सगळ्यांकडून. आणि वारंवार आम्हाला इथे यायचं भाग्य मिळून आईची पूजा करता यावी हेच माऊलीकडे प्रार्थना आहे. आमची एक विनंती आहे काका, तर म्हणजे पुढे आयुष्यात जर आमच्या आगरी कोळी बांधवांना किंवा अनेक भक्तांना जर आईच माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथे यायचं असेल, इच्छा असेल, तर आता तुम्ही पाहू शकता हे पूर्ण मंदिर म्हणजे पाषाण पूर्ण जंगलामध्ये आहे. तर आमची एक प्रशासनाकडे किंवा तुमच्या ग्रामपंचायतीकडे एक म्हणजे कळकळीची विनंती आहे तर इन फ्युचर काही पॉसिबल झालं तर इथे एखादी शेड किंवा मंदिराची स्थापना करावी ही आमची मनापासून तुमच्याकडे विनंती असेल. तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण सगळ्यांनी माऊलीचं दर्शन घ्या.
बोला आई माऊलीचा एकविरा आईचा तर आता नमस्कार. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण आईला दाखवलेला नारळ वाढवला आहे काकांच्या हस्ते आणि लकीली तो उभा फुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता. याचा अर्थ असा आहे का माऊलीने आमची केलेली सेवा ही मान्य केलेली आहे. आणि तसंच काका म्हणाले मगाशी का माझ्या एवढ्या आयुष्यातून पहिल्यांदा हा नारळ हा श्रीफळ उभा फुटलेला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे काका? तुम्हाला वाटतं का आपली माऊलीनी सेवा स्वीकार केलेली आहे असं? मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुष्यामध्ये पहिल्यांदा आजपर्यंत जितके नारळ वाढवले त्याच्यापैकी पहिला नारळ आज उभा आपल्याला इथे फुटलेला दिसतोय. तरी याच्यामध्ये ईश्वरी संकेत असतात. आता ही सांगताना माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले. ह्या ईश्वरी संकेताशिवाय योगायोगाशिवाय काही होत नसतं. इथल्या सृष्टीमधलं पान सुद्धा त्या दैवी शक्तीशिवाय हलत नाहीये, त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. आणि इथं तर आम्ही अर्पण केलेला नारळ अर्पण केलेलं श्रीफळच खऱ्या अर्थाने उभं फुटलेलं आहे. तर नक्कीच आई माऊलींनी ही सेवा नक्कीच स्वीकारलेली आहे. आणि काही संकेत आहेत की याच्या पुढे सुद्धा तुमच्याकडून वारंवार या ठिकाणी सेवा घडत राहू. आमचं मेन सूत्र मूळ आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे अजिंक्य पाटील साहेब आहेत जे युवा सरचिटणीस आहेत, ऐरोली गावामध्ये राहतात. तर ह्यांच्या थ्रू आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळालं आहे. त्याच्यासाठी तुमचे कोटी कोटी धन्यवाद. तुमचे सहकार्य लाभले त्याबद्दल धन्यवाद. आईची पूजा संपन्न झाली आहे आणि आता आपण आईच्या मागे थोड्याशा अगदी 10 पावलांवर महादेवांची पिंड आहे. तर आता आपण तिथे महादेवांच्या पिंडीचं दर्शन करायला चाललो आहे. तर चला तुम्ही पण. तर मंडळी तुम्ही बघू शकता मी जसं जसं आई माऊलीचं नाव घेते तसं तसं हा माझ्या मागे मागे येतं आणि तुम्ही बघू शकता त्याच्या अंगावरची जी स्किन आहे ती एकदम वाघाच्या स्किन सारखी आहे. तुम्ही पाहू शकता हे चट्टे. तर चला तुम्ही बघू शकता आणि तो अगदी आशेने आमच्याकडे बघतोय. याचा अर्थ आपण केलेली पूजा ही आईपर्यंत पोचलेली आहे, याच्यातच आमचा आनंद आहे. तर झालं तुला मिठाई खायची आहे ना? दर खा. आईचा प्रसाद आहे ना, खा लवकर. बघा त्यांनी पूर्ण खाल्ली. 1 सेकंदात त्यांनी पूर्ण मिठाई खाल्ली. अजून हवी आहे का? अय अजून हवी आहे? एवढी भूक लागली आहे? तर तुम्ही पण असं समजा आपल्या ह्यांनीच देवाच्या रूपात प्रसाद खाल्लेला आहे. तर चला हे बघा तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सुंदर असा म्हणजे घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये आपल्या आई माऊलीचं स्थान आहे. चला तुम्हाला पुढे महादेवांचं पण स्थान दाखवते. आणि खूप अक्षरशः आज वरुण देवाने आमच्यावर एवढी कृपा केलेली आहे ना, तुम्ही बघू शकता पाण्याचा एक थेंब देखील नाहीये आणि माऊलीने आपली पूजा संपन्न करून घेतली आहे. माऊली पण खुश आहे. चला आता तुम्हाला मी महादेवांचं मंदिर दाखवते. तुम्ही पाहू शकता गाईज हे बघा हे आहे महादेवांचं स्थान आहे, पिंड आहे. हे नंदी महाराज आहेत. तुम्ही बघू शकता हे बघा मंदिराचं नाव पण आहे शिव मंदिर जोते. तुम्ही पाहू शकता भवानी शिव मंदिर नाव आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ग्रुप ग्रामपंचायत शिरसाडचं आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते शिवलिंग. हो चारी बाजूनी जंगल आहे. तुम्ही बघू शकता. आता मी इथे वरती चढते. अरे बापरे. तर मंडळी आता आपण महादेवांची पूजा करायला आलेलो आहोत. सर्वप्रथम आपण स्वच्छ पाण्याने महादेवांची पिंड संपूर्ण साफ करून घेणार आहोत. त्यानंतर आपण फुलांनी महादेवांची पिंड सुंदर अशी सजवणार आहोत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर आता आपण महादेवांची पिंड पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपण त्याची
पूजा आणि आरती करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी महादेवांच्या पिंडीचं दर्शन घ्या. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ब्रह्मानी माळा विषय कंठ काळा तिनेची ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तूर्ण जळणे मळवावे जुळजुळा. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझं पूर्वरा. गोळा नेनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा. तुझे उदर श्रीकंठ नेला ऐसा शंकर शोभे ओवाळी गळा. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझं पूर्वरा. विद्येतर सागर मंथन पण केले कामाणी अवचीचा हळहळ सापडले. ते तो असुरपण पाषाण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझं पूर्वरा. जय देव. नमस्कार मंडळी. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आता आपण आईची पूजा संपन्न करून महादेवांची पूजा करायला आलेलो आहे. अगदी आईच्या पाषाणाच्या बरोबर 10 पावलं मागेच आहे हे शिवलिंग. तर तुम्ही पाहू शकता, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरातन काळातलं शिवलिंग आहे. त्याच्यामुळे हे थोडंफार खंडित झालेलं आहे. पण आपण दररोज न येता आपण कधीतरी येऊन पूजा करतो, तर आपण ती मनोभावे करतो, म्हणून देवाला सगळं काही मान्य असतं. तर दादा, काही लोक असं बोलतील का तुम्ही खंडित शिवलिंगाची पूजा कशी केली आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आपल्या मंडळींना काय सांगू इच्छिता? आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जी खंडित किंवा भग्न झालेल्या मूर्त्या असतात किंवा शिवपिंड असतात त्याची पूजा करणं निषिद्ध मानलं जातं. अच्छा. परंतु ती नैमित्तिक पूजा दररोज होणारी जी आहे त्या दैनंदिन पूजेला निषिद्ध मानलं जातं. परंतु आपण श्रद्धेने कधी येऊन केली तर ती आपल्या धर्मामध्ये तसं मान्य आहे. तसंच आता बऱ्याच गावांमध्ये, बऱ्याच शहरांमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी अशा शिवलिंगाच्या किंवा अनेक देवी देवतांच्या मूर्ती खंडित झालेल्या असेल, पण आपण कधीतरी तिथे जाऊन किंवा आपल्या अचानक समोर आलेल्या मूर्त्यांची आपण जर पूजा केली तर ती वैद्य मानली जाते पूजा जी, कारण की आपण ती मनोभावी केलेली असते, कारण की ती आपण दैनंदिन पूजा करत नाही. तर अशी पूजा केलेली ती भगवंताला देखील मान्य असते, बरोबर ना? तर तुम्ही पण कधी आलात माणगाव किल्ल्याला तर नक्की ह्या जागेला व्हिजिट करा, ही माझी नम्र विनंती आहे सर्व प्रेक्षकांना. तर तुम्ही पण या शिवलिंगाची पूजा करा आणि महादेवांचं आणि आपल्या आई माऊलीचं दर्शन करा. हर हर महादेव. आई माऊलीचा. आता तू सगळ्यांचा. आता आपण किल्ले मानगडच्या पायथ्याशी असलेल्या भवानी शंकर म्हणजे शिवमंदिराजवळ आपण उभे आहोत. माझ्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये बांधलेलं शिवमंदिर आपण बघतोय. खरं म्हणजे त्याला भवानी शंकर मी का म्हणतोय, कारण 1897ला ज्यावेळेला आद्यदुर्ग अभ्यासक चिंतामणी गंगाधर गोगटे ज्यावेळेला इथं आले होते त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलाय की हे भवानी शंकर मंदिर आहे. 65 फूट लांब आणि 26 फूट रुंद. म्हणजे रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिराची जर लांबी रुंदीचं आपण जर हे केलं, तुलना केली तर त्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ ह्या मंदिराचं आहे. आणि या मंदिरामध्ये आज मितीला आपल्याला 2 शिवपिंडी, नंदी आणि पार्वती मूर्ती या सगळ्या आपल्याला इथं मूर्ती बघायला मिळतात. खरं म्हणजे मराठा कालखंडामध्ये काही यवनी आक्रमणामध्ये ज्यांचे हल्ले झाले त्यावेळेला काही मूर्त्यांची किंवा याची नासधूस झाली, तिचे अवशेष आजही आपल्याला या वर्तमानात सुद्धा बघायला मिळतात. उदाहरणार्थ आपण जे नंदी शिल्प आहे त्याचे जर तोंड बघितलं तर ते कुठल्या तरी आक्रमणामध्ये फोडलेलं गेलं स्पष्टपणे आपल्याला कळतं, किंवा इतरही अवशेष आहेत त्याचे सुद्धा भग्न अवशेष आपल्याला बघायला मिळतात. परंतु मानगडाचा पायथ्याचं शिवमंदिर, जसं प्रत्येक गडाच्या पायथ्याशी किंवा प्रत्येक गडावरती छत्रपती शिवरायांनी एक गडदेवता आणि एक शिवमंदिर असं बांधलेलंच आहे, त्या प्रकारचं हे किल्ले मानगडच्या पायथ्याशी असलेलं हे शिवमंदिर आहे. वर्षानुवर्ष, शतकानुशतकं हे आज इथं संपूर्ण मानगडला भेट देणाऱ्या पर्यटकांना, शिवभक्तांना इथं दर्शन देत आहे. हर हर महादेव.
तुम्ही पाहू शकता समोरच आपला मानगड किल्ला आहे आणि आपण बरोबर किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहोत, जिथे आपण महादेवांच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. तर धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मानगडच्या पायथ्याशी असलेल्या या काळभैरव मंदिराच्या समोर आपण हा विरगळ समूह बघतोय. साधारण एक 28 ते 30 विरगळ आपण या ठिकाणी बघतोय आणि या सर्व विरगळमध्ये ही एकमेव चतुर्भुज विरगळ आपल्याला इथं बघायला मिळते. बाकीच्या विरगळ त्या साध्या स्वरूपातल्या आहेत, परंतु चतुर्भुज विरगळ जी आहे त्याचा अर्थ की एकाच गावातील 4 योद्धे, मोठे योद्धे, कसलेले योद्धे, मुरब्बी योद्धे, ज्यांचं बलिदान ज्या युद्धामध्ये झालंय त्याच्या एकाच ठिकाणी ज्यांना पालखीचा मान होता, जिवंतपणे ज्यांना तिथल्या तत्कालीन प्रमुखांनी किंवा राजांनी ज्यांना पालखीचा मान दिला होता, पालखीचा सन्मान दिला होता, त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या सन्मानार्थ अशा प्रकारची चतुर्भुज विरगळ बनवली जायची. तशा प्रकारची विरगळ आपण इथं बघतोय. याच्यामध्ये चित्रकथा कोरलेली असते. त्याच्यामध्ये खाली मुख्य भागामध्ये ज्यांनी वीरांनी बलिदान दिलं असतं त्याचं चित्र असतं. दुसऱ्या याच्यामध्ये लढाईचे चित्र असतं. तिसऱ्या रकान्यामध्ये स्वर्गारोहण प्रसंग असतो, म्हणजे 2 अप्सरा त्याला स्वर्गामध्ये घेऊन चालत त्या वीराला. आणि त्याच्या वरच्या रकान्यामध्ये शिवपिंडीची पूजा करताना तो वीर दिसतोय, म्हणजे तो कैलासाला गेलाय. शिवाची पूजा म्हणजे तो कैलासवासी झालाय, तो कैलासाला गेलाय आणि त्याची तो पूजा करतोय. आणि वरती हा जो आहे तो आपल्या धर्मातला पवित्र कलश, मंगल कलश. आणि 2 बाजूला चंद्रसूर्य असतात. चंद्रसूर्य असतो म्हणजे त्या वीराची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत टिकून राहो, अशा प्रकारची चित्रकथा, सरसकट चित्रकथा ह्या विरगळमध्ये कोरलेली असते. आपण जर इथं बघितलं तर आणखी पालखीमध्ये सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे फक्त एक साधी पालखी आहे, आणखी एक चांगल्या प्रकारची पालखी आहे. म्हणजेच काय तर उच्च दर्जाचे अधिकारी किंवा उच्च दर्जाचा सरदार ज्या वेळेला त्या युद्धामध्ये धारतीचे पडलाय त्यावेळेला त्याच्या स्मरणार्थ तशा प्रकारच्या पालखी सुद्धा कोरलेल्या दिसतात. म्हणजे स्वर्गारोहण प्रसंग येताना सुद्धा त्या वीराचा मान इथं जपलेला दिसतो. फक्त दुर्दैव असंच की त्या वीरांची नावं कोरण्याची त्यावेळेला कला किंवा थोडंसं हे नसल्यामुळे, पद्धत नसल्यामुळे आज आपल्याला त्या वीरांची नावं कळत नाहीये. परंतु इतकं निश्चित की या परिसरातले, या भूभागातले ते वीर इथं भूमिपुत्र त्यांच्या स्मरणार्थ ह्या विरगळ इथं आपल्याला बघायला मिळत आहे. याच्यावरून एक अंदाज असा येतो की केवढं मोठं भयंकर युद्ध या भूमीमध्ये झालं होतं. ज्याप्रमाणे 28-30 विरगळ ज्याप्रमाणे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर, त्या अर्थाने इथं घनघोर युद्ध ह्या घाटाच्या रक्षणासाठी किंवा इथल्या संरक्षक चौकी जी आहे, जी मानगड ही पूर्वी संरक्षक चौकी होती, त्या संरक्षक चौकीच्या रक्षणासाठी किंवा त्या वर्चस्व वादामधून जे मोठे घनघोर संघर्ष आला त्याच्यामध्ये बलिदान दिलेले ह्या सर्व वीरांच्या विरगळ साधारण 11व्या शतकातल्या आहेत. म्हणजे शिलाहार आणि यादव या 2 राजसत्तामधला जे तुंबळ संघर्ष झाला त्या तुंबळ संघर्षामधल्या ह्या विरगळ आपल्याला इथं बघायला मिळतात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय. तर ही आहे ओरिजिनल म्हणजे पुरातन काळातली, शिवपुरातन काळातली तलवार आहे, जी आता आम्ही ह्या बाबांच्या घरी आलेलो आहेत. हे आपल्या गडावरचे जे मानगड आहे, कारखानीस आहेत बाबा. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. ही त्यांची वंश परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत, ही 300-400 शतका आधीची तलवार आहे. तर बाबा आम्हाला थोडीशी माहिती द्या याबद्दल, म्हणजे काय आहे ह्याचा इतिहास. इतिहास म्हणजे तिथे मानगड किल्ल्यावरती सर्व काही जे आम्ही इथून रायगड किल्ल्यावरती देखरेख द्यायचो, इथून इशारा रायगड किल्ल्याला जायचा. तर तुमची कितवी पिढी आहे ही आता 12वी पिढी. बघा, आपण 12व्या पिढीचं आज दर्शन घेतोय, हे आमचं सौभाग्य आहे. तर तुम्ही पण पाहू शकता का महाराजांची तलवार आपल्याला त्यांच्या कारखानीची तलवार बघायला मिळते, हे आपलं भाग्य आहे. तर जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर आता आपण आले आहोत म्युझियम बघायला. जे तुम्हाला माहिती आहे, जे आता आपल्याला काका माहिती सांगत होते आईच्या पाषाणाबद्दल, त्या किल्ल्याबद्दल, तर त्यांनीच हे छोटंसं असं ऐतिहासिक म्युझियम बनवलेलं आहे. तर चला बघूया
नाट्य अभिनेते भागोजी रामजी कदम, म्हणजे हेच ते काका ज्यांनी आपल्याला माहिती सांगितली आहे. तर चला. माझा हेतू असा होता की मांगरवरच्या उत्खननातून काय वस्तू सापडल्या उत्खननामध्ये एक काम संग्रह करावा किंवा आसपासच्या गावामध्ये जे काय ऐतिहासिक काही शिल्पनिर्मिती ते संग्रह करावा. प्रामाणिक हे संग्रहालय उभं केलं. त्या संग्रहालयामध्ये मला मिळाली ही पहिली वस्तू ही घरी वॉश बेसिन साधारण 70-80-100 वर्षापूर्वी ही वॉश बेसिन घराच्या आतमध्ये असायची आणि तो आउटलेट आहे. तिथून तांब्याचा पाईप टाकून बाहेर पाणी सोडून जायचं. म्हणजे ती भांडी घासली त्यातलं पाणी बाहेर जायचं. ती ब्राह्मण प्रोसेस होती. अशा ब्राह्मण प्रोसेसची ही वेगळं आपण कसे घेऊ. ह्या देवळाच्या मूर्ती आहेत तुला मला त्या मी तर घेतो मला नांदेडचा हा पेंटिंग नकाशा आपण इथं पायथ्याशी घेतो. आपण इथं येणाऱ्या पर्यटकांना नांदेड नकाशा कळला पाहिजे. आपण इथून असं चालत ह्या मूल्य पण मंदिर आहे आपल्या ठिकाणी साधारण 150 मीटरवरती ही मंदिर आहे तुमचंही मंदिर. आणि तिथून असं आपण इथं मुख्य वगैरे करतो. तर ह्या बाजूला पाण्याच्या 7 टाक्या आहेत. तुमच्या बाजूला तिकडे 2 टाक्या आहेत. तिकडे 12 टाक्या आहेत पाण्याच्या. मनावरती मंदिर आहे. बाजूला ते सर्वपत्र हवालदाराची ज्योती आहे घर आहे. ते झेंडा बोलून ते पाण्याच्या टाक्या आहे. हे सगळे अवशेष चांगले अवशेष आणि हे गडावरचे फोटोग्राफ घेतात. गडावर काय काय आणि त्याची माहिती होते. ज्याला गड प्रत्यक्ष बघता येत नाही त्याला मोठा आम्ही गड दर्शन करतो. ह्या गडावर सापडलेल्या वस्तू आपण जाती आहे पाटा आहे. हा पाटा अक्षरशः आम्हाला श्रमदानाचा सापडला. म्हणजे तिथे एक वेगळी फिलिंग येते. ज्या वेळेला तुम्ही 200 वर्षापूर्वी वापरत असलेला जेव्हा पाटा तुम्ही हातामध्ये घेतात किंवा 200 वर्षापूर्वी आपल्या मावळ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबाने वापरलेलं जातं जेव्हा तुम्ही स्पर्श करता त्यामुळे त्याची जी फिलिंग येते जो भाव येतो आपल्याला फार वेगळा ते समाजात फार वेगळं असतं. आणि मी नशिबाचं वस्तू ही वस्तू माझ्या वास्तूमध्ये आहे. कधी काळी आपल्याच पूर्वजांनी आपल्याला मावळ्यांनी याच्यावर धान्य भरून किंवा मसाला वाटून त्याचं जीवन उदरनिर्वाह चालवला त्या वस्तू प्रतिष्ठा आम्हाला मिळाली तिथे घडावर. जवळजवळ 200 वर्ष त्या माती नाही घडवली आमच्या मुख्यामध्ये काढला आहे. आणि आज आम्हाला किमान लोकांना दाखवायला आम्ही ठेवलेलं तो उखळ हे पण उखळ धान्य काढायचं मुसळ घेऊन ते धान्य काढलं जातं आणि तिथून तांदूळ तो व्हायचा तांदूळ शिजवला जायचा. आणि हे घरावरची चित्र आहे सगळं ती विंदाईची मूर्ती आहे. म्हणजे दिसते ना अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. त्याची इथं बंद काढलं आहे. ही अशी लेणी आहे घरावर. ही लेणी आहे हां धान्य कोटा आणि हे आहे हे खांब टाकले दगडी खांब आहेत. नंतर हे भैरवाची मंदिर आहे. भैरवाचं हे मारुती शिल्प आहे टाक्यामध्ये. त्याच्यानंतर एक वीराची समाधी आहे आदिनाथ वीराची समाधी. ही सदर आहे तो गुप्त दरवाजा आहे का इमर्जन्सी एक्झिट म्हणून वापरला आपण आता संपूर्ण हे कमळी माशाचं शिल्प आहे. हे मारुतीची शिल्प आहे. आता सगळं एकंदरीत गडावरचे वास्तूंचे फोटो आता ही सतीच्या थोडीशी दुर्मिळ आहे तर एवढ्या साईजमध्ये सतीच्या शक्यतो नसते. आता आपल्याकडे जी आपल्याला जी मिळाली ती ह्या साईजमध्ये मिळाली. सगळ्यात सतीपेक्षा मोठी असते 3-4 मीटर आपली अशी हां हे उकळ. आणि हे आम्ही काम करताना आमच्या वाटची मंडळी येतात ते समाधान करण्याचे फोटो आहे. आणि हा मार्केटचा मॉडेल बरोबर आला मध्ये मार्केट बरोबर आपण जेव्हा इथे जातो तेव्हा ती मुलगी आहे आले असतो तिथून आपण असे पाहिजे काका काढायचे असतो बाहेर. आणि आपण इथं मुक्ती दरवाजामध्ये पोचतो. त्या मुक्ती दरवाजाचे पोचलो तर डाव्या बाजूला इथे ही वेगळी फोटो बघून तिथे पाणी टाकलं म्हणजे वडिलों की त्याची वाटतं पाणी टाकलं
पुन्हा इथून आणखी असा रस्ता आपण बारीक केला. हे पिराचं ठिकाण म्हणतात ना, हे पिराचं ठिकाण तुझे आपलं मंदिर आहे. म्हणजे अशी एक तलबंदी आहे, त्याला येडक्याचा तट म्हणतात. इकडे मावळ्यांची ज्योती आहे आणि हा गुरु जज्बात आपण बघितला तो खाली. आणि ही हवालदाराची ज्योती, सदरबताची ज्योती, कारखान्यासाठी घडं, सदर ही सदर आहे. अशी आणखी ही आणखी भरपूर गाव असं प्रत्यक्ष घर आपल्याला इथं बघायला मिळतं. असंच आहे आम्ही नकाशावरून बनवून दिलं. नागरी बनवले ज्यावेळेला पर्यटक कोण इथे धक्का मारायचा त्यावेळेला मग पुस्तकं छान आणि सुंदर माहिती सांगितल्याबद्दल म्हणजे खरंच आभार आहेत खूप. आणि तुमचा एवढा मूल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. ही मला जे एका ट्रेकरने दिलं लहानपण, जो म्हणजे 1980च्या आसपास ज्यांनी पहिल्यांदा लिंगाणा सर केला तर श्रीकांत फणसाळकर म्हणून त्यांनी मला ही गिफ्ट दिली. त्याला मला त्याला वाटलं की नॉट आहे ना आणि अडचण आहे मला ते म्हणजे तो महाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज्ञापत्र आहे इथे. बस स्टँडच्या इथून लेफ्ट घेऊन सरळ सरळ आळ्यात तर निजामपूर हे तुम्हाला गाव लागतं. त्या गावाच्याच मधून आपल्याला रस्ता आहे मानगड किल्ल्याकडे यायला. तर तुम्ही पाहू शकता इथे पाटी देखील लावलेली आहे मानगड किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. एक्झॅक्टली तुम्हाला इथे आल्यावर तुम्हाला ही पाटी दिसेल. आहे बघा समोरच आपल्या आईमाऊलीचं स्थान आहे. तिथे तुम्ही किल्ल्यावर जाऊन आल्यावर देखील आपण माऊलीची पूजा करू शकता. तुम्हाला दिसतच असेल तर पुढे व्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला. तर गाईज व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो उदो हे लिहायला विसरू नका. धन्यवाद. आई माऊली. ओके. तर हे बघा तुम्ही पाहू शकता मागेच आपला मानगड किल्ला आहे. आणि आता आमचं सर्व कार्यक्रम खूप छानरित्या पार पाडलेला आहे. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे घरी जायला. तर असं या गावातून जावं असं नाही वाटत आहे. आणि त्यात माऊलीला भेटून तर तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरची खुशीच सांगते. तर चला व्लॉग पूर्ण बघा गाईज. भलेही मोठा असेल व्लॉग पण एक एक गोष्ट नीट ऐका आणि समजून घ्या. आणि तुम्हाला कधी जमलं माणगावला यायला तर नक्की या आपल्या आईचं शिल्प बघायला आणि आईचं दर्शन करायला. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. आई माऊलीचा उदो उदो.